कसला अँड्रॉइड? अँड्रॉइड कसला पण अँड्रॉइड? कसला तर माहिती नाही. अँड्रॉइड आहे ना. व्हाट्सअप एवरीबॉडी, ये है मेरा भाई. भाई मेरा चला गया. कशाला मराठी हिंदी सगळं मिक्स. मालवणी ऑल कॉम्बिनेशन कॉकटेल व्लॉग इज हियर. अच्छाच करतात व्लॉग, होय की नाही ग? अभी मैं कर रही हूँ मेरा काम. आता मी माझं काम करते आहे आणि एवढं मला काम असतं की मला ब्लॉग करायला, शॉर्ट्स ब्लॉग करायला मला वेळच नसतो. म्हणून मी आजपासून लॉंग ब्लॉग करायला सुरू केले कारण माझ्याकडे भरपूर वेळ आहे म्हणून. कसला अँड्रॉइड? अँड्रॉइड कसला पण अँड्रॉइड? कसला तर माहिती नाही. अँड्रॉइड आहे ना. अगं पण मोबाईलचं नाव काय? काय माहिती मला. रिअलमी आहे तुझ्या मोबाईलचं नाव? मग ओप्पो अँड्रॉइड. ओप्पो अँड्रॉइड. तुझ्या फोनचं पूर्ण नाव सांग काय? मला माहिती नाही. ओप्पो अँड्रॉइड ना. ओप्पो अँड्रॉइड. दुपारी मस्त मजा मस्ती करून मी व्लॉग बनवला माझा थोडाफार. अजून आता सुरुवात आहे ही. आणि हे आहे माझं छोटंसं घर. आणि तो माझा भाऊ शाळेतून आल्यावर अशी बॅग टाकला नाही आणि असा लोळत इकडे गेम खेळत बसलाय. बघा ह्याला कसली शिस्त पद्धत काही नाही आहे हा धोंड्याला. धोंडूराम. आणि मम्मी माझी झोपली आहे. आणि आज पौर्णिमा आहे त्याच्यामुळे चंद्र किती छान दिसतोय तुम्ही नोटीस करा. बघा मी तुम्हाला दाखवते चंद्र. एवढा छान दिसतोय. आकाश पण छान दिसतंय. अशी आहे माझी आई. मला रात्रीची पण कामं करायला लावते. आता सध्या माझ्याकडे ट्रायपॉड नाही आहे त्याच्यामुळे मला ऑफिसकडून मिळालंय हे. त्याच्याने मी काम चालवणार थोडे दिवस. कारण मी ट्रायपॉड मागवलाय तर तो आता येईलच माझा ट्रायपॉड. तोपर्यंत तुम्ही मला असंच ॲडजस्ट करा. असंच बघा माझं थोडे दिन. ओके. तोपर्यंत मी मैदा बनायची तयारी करते. यो मैंने लियो थालो. सगळी अडचण आहे इकडे ओट्यावर. आमचा ओटा कधीच साफ नसतो कारण कामच तेवढी असतात. माझी बाकीची कामं झाली की मला लगेचच अरे सुट ना आला. गाठीला काय झालं सुटायला? कारण माझी बाकीची कामं झाली सकाळी मम्मीला हेल्प करून की मला नंतर माझ्या ऑफिसचं काम करायचं असतं. मग ऑफिसचं काम केलं की मग संध्याकाळी मला जायचं असतं मार्केटमध्ये दुसऱ्या दिवशीचं नाश्त्याचं सामान आणायला. त्याच्यामुळे मला वेळ नसतो. मग कधी करणार ना साफ. आई पण माझी एकटी किती काम करेल बिचारी, दमून जाते. आता हा मळायचा आहे मैदा. हा 2 किलो मैदा होता. आता उद्या 40 लोकांना आपल्याला द्यायचा आहे नाश्ता. त्याच्यासाठी आपण उद्या नाश्ता आहे आमच्याकडे छोले भटुरे. तर तुम्ही सगळ्यांनी या आमच्याकडे नाश्त्याला. तर हा आता मला सगळा मैदा मळायचा आहे. 1.5 किलो बोललेली मला मळायला. 1.5 किलो मैदा मळायचा आहे. तर हा 1 किलो होईल का मैदा? काढून ठेवलाय मी तो. होईल ना? की अर्धा झाला हा? नाही अर्धा म्हणजे एवढा. थोडा अजून काढून ठेवते मी. मला वाटतं हा मी कमी ठेवलाय काढून. कारण पीठ मळल्यावर येतं ना पीठ. सॉरी. हा 2 किलो मैदा होता. मला बोलली 1.5 किलो मैदा मळायला. तर मी आता ह्याच्यातला अर्धा किलो मैदा ठेवला आहे अंदाजे. माझ्या अंदाजाने माझा जो अंदाज आहे त्याप्रमाणे मी ते ठेवलाय. मला वाटतं हा असेल अर्धा किलो. थोडासा जास्त आहे पण असू दे काही नाही. तर आता आपण ह्याच्यात मीठ घालून घेऊया.
लगेच मीठ 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 खारट बिरट होईल बाबा. बस झालं जेवढं. मला कळतं मीठ बीठ घालायचं कसं ते किती ते. आता मी दही आणते, ब्लॉग करते. उद्या तुला एडिटिंग करायचंय माझं. हे दही आम्ही डेअरी मधून आणलेलं. वो भी इसको काटेंगे कैंची से. पीठ ह्याच्यात थोडं दही घालतात आंबटपणा येण्यासाठी. आणि मळताना पिठात आपण साखर पण घालू शकतो जर आपल्याला ब्राऊन कलर हवा असेल भटुऱ्यांचा तर. नाही घातली तरी चालतं, ऑप्शनल आहे. आणि रवा पण ऑप्शनल आहे, जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घालू शकता. पाणी आणलंय मी. आता पटापट पटापट मी मळून घेते मैद्याला. आज रव्याची कमी आहे, मैद्याच फक्त, बाकीचं सगळं आहे. So guys, this is our मिष्टी. मैदा मळून मळून होतच नाही. मैद्याच झाला पहिला, मैदा झाला पहिला परत. ही काय करते मला चिटकून चिटकून बघ. काय प्रकार वाव, काय प्रकार. म्याव म्याव म्याव. कुची 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 मा. अशी काय बेवड्यासारखी पातळ झाला मैदा. व्हेरी गुड. मैदा थोडासा पातळ झालाय माझ्याकडून, त्याच्यामुळे मी जरा त्याला आता घट्ट करते सुकं पीठ घालून. छान कशी कार्य आहे. आणि मैद्याचं पीठ मळायला ही आमची घराची हेमा मालिनी. ओय हेमा, हेमा मिष्टी. ओय काय झालं, काय पाहिजे. दिवसभर नुसती बाहेर असते आणि आता काय, आता पण बाहेरच जायचंय तुला. हो आता पण बाहेरच जायचंय. हा बबडी मिष्टी काय झालं. शोनू ओ शोनू. ब्लॉगची सुरुवात तर केली आहे, पण बघूया आता मी कितपत बनवू शकते, कारण ही तर माझी सुरुवात आहे. काय कसं मला जमणार आहे नाही जमणार आहे काय माहिती, कारण मी शॉर्ट्स व्हिडिओ रडत रडत बनवते. तर ब्लॉग पण खूप कठीण आहे, कन्सिस्टन्सी माझ्याने राहत नाही. आता त्याच्यासाठी मला काय करायला पाहिजे ते काय मला माहिती नाही. पण आज अरे गप राहा ना जरा. असला भाव असला ना की आई शपथ डोक्याची आई बहीण एक होते माझ्या. 24 तास ते गेम गेम गेम. फालतू माणूस. विसरली मी मला काय बोलायचं होतं ते. हाय माझा रिअल रूप. तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नक्की माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि खूप सारे लाईक द्या. वॉच टाईम पण वाढवा, कारण मला पटापट पटापट पैसे कमवायचे. हाच माझा हेतू आहे, म्हणून मी हा ब्लॉग बनवते. थँक्यू, बाय.